नमस्कार. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले होते आणि त्यावेळेस मी या स्पॉटवर उभं राहून त्यांचा ताफा इकडनं येतानाचं शूटिंग घेतलं होतं. त्या ताफ्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पुण्याचे ॲडिशनल कमिशनर मनोज पाटील साहेब आत्ता मला भेटणार आहेत. या आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. पण त्या चर्चा करायच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत. त्यांचा हा कॅनवॉय बघा, ताफा बघा, इंधनाची बचत करणारा ताफा बघा. हा हे इंधनाची बचत चालू आहे बरं का. किती गाड्या आहेत बघा, किती गाड्या आहेत बघा. ही सगळी इंधनाची बचत आहे. फार विधान भवनामध्ये बुलेटमध्ये गेले आणि हे बघा गाड्यांचा ताफा बघा. हां, कुठं गेला इंधन बचत? हां, हे बघा. व्हिडिओ पाहिला? मनोज पाटील साहेबांच्या मी ऑफिसमध्ये आलो आहे. या आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार. जरा बोलायचं होतं आपलं. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जो ताफा झाला होता त्याच्यावर बोलायचं होतं. माईक लावू सर जरा. काय काय गाड्या होत्या त्यांच्या ताफ्यामध्ये? मी आपला व्हिडिओ बघितला. बरं. मला वाटते तुमचा गैरसमज झालेला. बरं म्हणजे काय झालं की तो जो कार्यक्रम होता रविवारी, बरं पुण्यामध्ये 3 कार्यक्रम होते बरं. आणि महानगरपालिकेचे 3ही कार्यक्रम होते बरं आणि 3 ठिकाणी उद्घाटनला मुवमेंट होते त्या दिवशी. माननीय मुख्यमंत्री हे कॉन्वॉय आणि त्यांच्या व्हेकलच्या संदर्भात खूप पर्टिक्युलर आहे. बरं त्यांनी त्यांचा अख्खा कॉन्वॉय फक्त 5 गाड्यांवरती आलेला आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये एक पुण्याची पुढे पायलटिंग करणारी गाडी, का कुठल्या ठिकाणी जायचं हां, याच्यासाठी ती आवश्यक रूट असते. दाखवण्यासाठी. रूट दाखवण्यासाठी. अच्छा. सो एवढ्याच 6 गाड्या आहेत. म्हणजे पूर्वी या गाड्या साधारण 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती होत्या. बरं त्या सगळ्या 1 to 1 माननीय CM मोदयांनी कमी केलेल्या. अगदी मिनिमम नेसेसरी जेवढ्या आहेत तेवढ्याच ठेवण्याचा आग्रह आहे. परंतु काय झालं की 3 कार्यक्रम असल्यामुळे DCM मॅडम असतील, बरं त्यांचा सुद्धा कॉन्वॉय पूर्वी मोठा होता. बरं. त्यांनी सुद्धा तो कॉन्वॉय आता फक्त 4 गाड्यांवर आणलेला. अच्छा. आणि चंद्रकांत दादा होते, मंत्री महोदय होते, महापौर होते. बरं बरं. तो तुम्हाला जे कॉन्वॉय दिसतोय तो बरं. खरं तर मुख्यमंत्रीचा अच्छा. पूर्ण कॉन्वॉय नाहीये. अच्छा. तर ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळे घटक आहेत. बरं बरं बरं. हे फक्त एकत्र आल्यामुळे हा कॉन्वॉय एक वाटतो, म्हणजे तो मोठा वाटतो त्याच्यामुळे. मोठा वाटतो. त्यामुळे त्यांनी त्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. अगदी आम्हाला कडक अशा सूचना आहेत. पण कुठल्याही आता परिस्थितीत त्या जास्त. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या असतात? 5 गाड्या फक्त. 5 गाड्या. फक्त 5 गाड्या. आणि ज्या मिनिमम नेसेसरी सिक्युरिटीसाठी आवश्यक आहे ठीक आहे, फक्त 5 म्हणजे 5. सर, सरकारच्या ठिकाणी तुम्ही तुमचं त्यांचं स्पष्टीकरण देताय हे अगदी खरं आहे. पण 2-3 दिवसापूर्वीच प्रधानमंत्र्यांचा एक व्हिडिओ पण आला होता की त्याच्यात ते 2च गाड्या वापरत आहेत. तर आमच्या सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती की आज मुख्यमंत्र्यांनी पण त्या पद्धतीने वापरायला पाहिजे होतं. जर 5 गाड्या ते प्रधानमंत्री 2 वापरत आहेत तर मुख्यमंत्र्यांना 5 गाड्यांची गरज नव्हती. म्हणजे याच्यात आमचा तुमच्याशी कुठलाही पर्सनली हे विषय नाही आहे. दुसरी गोष्ट, मंत्रालयात जर 2 व्हीलरवर ते येत होते तर त्यांनी 2 व्हीलरवरच यायला हवं होतं असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतं. तुम्ही एक बघायला पाहिजे मुवमेंट किती आहे. बरोबर आहे. म्हणजे विमानानं किंवा असं यायच्या ऐवजी बाय रोड आले. बरं एवढी मुवमेंट साधारण 400-500 किलोमीटरची. बरोबर. सुरक्षेच्या दृष्टीने जेवढं मिनिमम आहेत बरोबर. तेवढंच तेही आग्रह त्यांचा आहे की मला कमीत कमी ठेवा. बरोबर. तर त्याच्यामुळे एवढ्या मिनिमम गाड्या ह्या आवश्यक राहतात. नाही, नुसत्या कॉन्वॉय असं आपण नाही म्हणता येणार. पण त्याच्यासाठी जे काही पोलीस प्रोटेक्शन लागतं त्याच्यासाठी पोलिसांचा ताफा तिथं येतो. त्याच्यातही इंधनाचा खूप खर्च होतो. कारण की आज कसं आहे माहिती आहे का की आज इंधनाचा प्रॉब्लेम आहे म्हणून आपण या विषयांवर सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो. ही गोष्ट खरी आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की इतर वेळेस हा इंधनाचा धुळदाण होता. या गोष्टीचं वाईट वाटतं. पोलीस पेट्रोलिंग करतात. पोलिसांचं पेट्रोलिंग आवश्यक असतं. नाही, ते तर आहे ना सर. आणि त्याच्यात त्याच्याबरोबरच शहरातल्या लोकांना त्रास होऊ नये हा सुद्धा आग्रह आहे. 100% की जेवढं मिनिमम ट्रॅफिक थांबावं लागेल येस येस तेवढी तेवढंच काळजी आम्ही तुमच्याकडनं थांबतो. घेतली गेली नागरिक होती. हे तर कौतुक आहे. महत्वाचे आहेत. Yes, yes. त्यांचा Yes. त्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी काटेकोर अशी अंमलबजावणी आणि Yes, yes. काम हे पुणे पोलीस नाही, सुद्धा ते तुम्ही करतात. नक्कीच केलं. ते मी पाहिलं सर. म्हणजे कुठेही ट्रॅफिक जामिंग होऊन दिलं नाही. त्याच्याबद्दल धन्यवाद सर. चालेल. थँक्यू सर. Thank you. थँक्यू सर. हे होते मनोज पाटील साहेब. त्यांचं ते स्पष्टीकरण त्यांनी मांडलेलं आहे. पण जनता हुशार आहे.